नमस्कार मंडळी, मी तुमचा सगळ्यांचा लाडका. आय नो मी तुमचा लाडका अजून राहिलो नाही आहे. याच्या पुढे मी तुमचा लाडका राहिलेलो नाही आहे. कारण आता म्हटलं तर या गोष्टीसाठी मीच कारणीभूत आहे. कारण महाराष्ट्रभर तुम्हाला फिरवेन किंवा भारतातले विविध दृश्य तुम्हाला दाखवेन असं प्रॉमिस करून मी जवळपास वर्षभर कुठेतरी गायब होतो. सो मी रायडिंग सोडली वगैरे किंवा मी माझा छंद सोडला असं काहीच नव्हतं. लाईफमध्ये सेटलमेंट गरजेची आहे आणि त्याच जॉब सेटलमेंटमध्ये मी थोडासा बिझी होतो. मी राईड्स करत नव्हतो वगैरे असं काही नाही. मी राईड्स करत होतो, मी बऱ्याच लोकेशन्स एक्सप्लोअर करत होतो. बट या प्लॅटफॉर्मवरनं तुमच्यासमोर मी ते आणू शकत नव्हतो. सो त्याच्यासाठी खरंच मनापासून मी सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. कारण मी आज जे कोणी आहे ते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे. सो अगेन रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. आता जसं आपण म्हणतो वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे, तर तो वर्क लाईफ बॅलन्स मी आजपासून ट्राय करणार आहे. आणि प्लस त्याच्यासोबतच कामासोबतच माझी जी रायडिंग हे पॅशन आहे ते पण मी चेरिश करणार आहे. सो आजपासून आपला हा प्रवास परत चालू होतो आहे. आजपासून समोर मी बरेच लोकेशन्स घेऊन येणार आहे आणि या पावसाळ्यापासून आपण जसा वेळ मिळेल तसं फिरणार आहे आणि हे सगळे ब्लॉग्स किंवा हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. सो पुन्हा एकदा चालू करूया, पुन्हा एकदा आपल्या नवीन एनर्जीसोबत चालू करूया. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सौरभ लगाटे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्हीलिंग विथ रोटल. तर आज आपण ज्या लोकेशनला जाणार आहोत त्या लोकेशनची माहिती मी तुम्हाला एका मॅपमध्ये देणार आहे. सो चलो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम और विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. तर आजची आपली राईड असणार आहे पुण्यातील कुसगाव इथल्या श्री काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये. सो हे कासारसाई डॅम जवळ एक प्राचीन मंदिर आहे, म्हणजे काशी विश्वेश्वराचं, म्हणजे थोडक्यातच शंकराचं मंदिर. सो आजची आपली राईड तिथे असणार आहे आणि मॅपमध्ये आपण बघू शकता की त्याच्या आजूबाजूला कासारसाई धरण आहे आणि ते डिस्टन्स कव्हर करायला आपल्याला साधारण लागणार आहे 47 मिनिटं. सो आता आपण डिस्टन्स बघतोय आणि तुम्ही बघू शकता त्याला आपल्याला किती 31 किलोमीटर जवळपास अंतर आहे माझ्या राहत्या घरापासून. सो आता मी गिअरअप झालो आहे आणि तुम्ही बघता मी पार्किंगमध्ये आलो आहे. तर कुठल्याही राईडला निघताना मी सकाळी लवकर निघतो आहे, तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामागे ट्रॅफिक अवॉइड करायचं हे रिझन असतंच. पण आज त्याच्यामागे अजून एक रिझन आहे की आज आपल्याला सनराईज विटनेस करायचं आहे, सूर्योदय विटनेस करायचं आहे. त्याच्यामुळे मी त्या लोकेशनला लवकर निघालो आहे. पहाटेचे 5 वाजलेत अँड आय एम ऑलमोस्ट डन विथ ऑल द थिंग्स. सो आता मी फक्त बाईकला स्टार्टर मारणार आहे आणि निघणार आहे. लेट्स गेट स्टार्टेड. दिवसाची पहिली सुरुवात आणि थंडरबोल्ट आपल्या समोर असते किंवा थंडरबोल्ट सोबत आपण निघतो म्हटल्यानंतर ही खूप मस्त फिलिंग आहे की सकाळी तुम्ही झोपेतून उठता, थोडीशी झोप तुमच्या डोळ्यावर असते, पण तुम्ही जेव्हा थंडरबोल्टला समोर बघता तेव्हा तुमचे डोळे एकदम उघडतात किंवा तुमची झोप अशी उडून जाते. कारण माझ्या बाईकची ब्युटी ही मी तुम्हाला अशा शब्दात एक्सप्लेन करून सांगू शकत नाही, कारण मी ती पर्सनली फील करतो. सो चला स्टार्ट करूया आपली राईड आणि सालाबाद प्रमाणे किंवा नेहमी आपण जशी राईड सुरू करतो तसं देवाचं नाव घेऊन सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. चलो, हिअर वी गो. वा वा वा. तसं मी तुम्हाला जसं सांगितलं तसं राईड मी मध्ये करतच होतो, बट आता ही राईड पहिल्यांदा जवळपास वर्षानंतर तुमच्या समोर मी घेऊन येतोय. त्याच्यामुळे नेहमीपेक्षा एक वेगळ्या लेवलची एक्साइटमेंट आहे. कारण अर्थात मेहनत त्याला भरपूर लागते. जवळपास फुटेजेस घ्यायचे सगळे, मग त्याच्यातले रॉ फुटेजेस तसेच ठेवून जे किंवा जर अनयुजफुल पार्ट असेल तो कट करायचा. त्याच्यानंतर त्याला स्टार्टिंगला म्युझिक वगैरे शोधायचं, त्यानंतर थंबनेलसाठी एक प्रॉपर फोटो काढायचा, थंबनेल बनवायचं. सो बेसिकली माझे जे थंबनेल असतात व्हिडिओजचे ते मी कुठून ChatGPT किंवा AI बनवून घेत नाही, ते मी स्वतः डिझाईन करतो. सुरुवातीला मला त्यात प्रॉब्लेम येत होता, बट जसं आपण गोष्टी शिकतो, जसं आपण गोष्टी एक्सप्लोर करतो तशा त्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. सो कॅनवावरनं मी माझं थंबनेल बनवतो आणि त्याच्यानंतर जसं मला पाहिजे तसं मी ते डिझाईन करून देतो. कारण ChatGPT किंवा AIला तुम्ही प्रॉम्प्ट वगैरे देता तर 10 वेळा तुम्हाला वेगवेगळा प्रॉम्प्ट द्यावा लागतो, तेव्हा तुम्हाला कुठे तुमचं एक प्रॉपर इमेज जसं तुम्हाला हवं तसं बनवून घेता येतं किंवा बनवून मिळतं. बट तेच कॅनवामध्ये मी जेव्हा बनवतो तेव्हा मला जे जसं तिथे पाहिजे, एखादा फॉन्ट छोटा हवा असेल किंवा एखादा फॉन्ट वेगळ्या साईजचा हवा असेल मला, तर मी तो तिथे करू शकतो. किंवा एखादा कलर ग्रेडिंग म्हणा, तर असे सगळे डिझाईन मी स्वतः करू शकतो. तर दॅट इज अ प्लस पॉईंट की मी स्वतः गोष्टी करतो. सो बेसिकली मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुझे व्हिडिओज वगैरे कोण एडिट करतं, तर बाकी कोणी एडिटर वगैरे मी प्रोफेशनल ठेवला नाही.
माझे व्हिडिओ मीच एडिट करतो. सो जसं तुम्हाला मगाशी म्हटलं फोटोच्या वेळेला किंवा थंबनेलच्या वेळेला सुरुवातीला मला पण प्रॉब्लेम आला होता. सुरुवातीला मी पण शिकण्याच्या फेजमध्ये होतो. असं म्हणत नाही की मी आता प्रोफेशनल एडिटर झालो आहे, बट स्टील जे सुरुवातीला मी एडिटिंग करायचो त्या मानानं खूप बऱ्यापैकी प्रोग्रेस झालेला आहे. की जसं तुम्ही गोष्टी शिकत जाता, जसं तुम्ही गोष्टी एक्सप्लोअर करत जाता, तसं तुम्हाला त्याच्याबद्दल बऱ्याच काय गोष्टी समजत जातात. सो अजून याच्यात बरंच काय शिकायचं. सध्या मी एडिटिंगसाठी CapCut वापरतोय आणि CapCutमधनंच मी व्हिडिओज एडिट करतो. सो हा जवळपास वर्षभरानंतर तुमच्यासमोर पहिला ब्लॉग येणार आहे. सो आय हॅव ट्राईड टू अपग्रेड माय स्किल्स. सो तुम्हाला तो डिफरन्स जाणवतोय का तुम्ही बघा. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही ॲडिशन हवं असेल तर कमेंट बॉक्स इज ऑलवेज ओपन फॉर यू. युअर सजेशन्स आर ऑलवेज वेलकम. तो बाकीच्या गप्पा भरपूर झाल्या. आता लगेच आता परत येऊया आपल्या या रायडिंगच्या विषयावरती. सो जसं तुम्हाला म्हटलं, मला लिटरली खूप जास्त मस्त वाटतंय सकाळी म्हणण्यापेक्षा रादर पहाटे मस्तपैकी रस्त्यावरनं क्रूज करताना. आणि अजून एक मला इकडे क्लिअर करायचं आहे की गाडीला मी फॉग लॅम्प लावलेले आहेत, बट ते फॉग लॅम्प लावायचा कुठलाही हेतू समोरच्या ड्रायव्हरला किंवा समोरच्या गाड्यांना त्रास देण्याचा नाही. जेव्हा आपण राईड्स वगैरे करतो, जेव्हा आपण घाटाच्या वगैरे अशा लोकेशन्समध्ये जातो, जेव्हा मी रत्नागिरीला माझ्या गावी जातो, तेव्हा रस्त्याला मध्ये लाईट्स नाही आहेत. एकदा तुम्ही कात्रज वगैरे क्रॉस केलं, सातारा साईडला लागला तुम्ही, की रस्त्याला मध्ये लाईट्स नाही आहेत. तुम्ही घाटातनं वगैरे जाता, तुम्हाला लाईट गाडीचा जो स्टॉक लाईट असतो तो सफिशियंट नसतो. त्याच्यामुळे हे एक्सटर्नल लाईट लावायला लागतात. आता मी त्या लाईटची प्लेसमेंट अशी केलेली आहे की जवळपास माझी फुटरेस्ट ज्या लाईनमध्ये येते त्या लाईनमध्ये ते लाईट्स आहेत. त्याच्यामुळे त्याचा जो उजेड असतो तो कम्प्लिटली फक्त रस्त्यावर पडतो आणि तो फक्त माझ्यापुरता उपयोगाचा असतो. कुठल्याही रायडरला त्याचा त्रास होत नाही किंवा कुठल्याही समोरच्या गाडीवाल्याला त्याचा त्रास होत नाही. आजकाल म्हणजे आपण बघतोच गव्हर्नमेंटचा रूल आला आहे की फॉग लॅम्प इल्लीगल आहेत, बट कुठलाही रूल तोडायचा ह्याच्या मागे हेतू नाही आहे. माझ्या पर्सनल सेफ्टीसाठी मी हे इन्स्टॉल केलेत. मी दिवसभरात हे कवर करतो किंवा जेव्हा गरज नसते सिटी लाईट्समध्ये मी हे बंद ठेवतो. आता तुम्ही रोड बघू शकता, या रोडला पण मध्ये खड्डे आहेत, त्याच्यामुळे मला हे लावायची गरज पडते. कारण बऱ्यापैकी कधी आपल्यासाठी रस्ता नवीन असतो आणि आपण सहसा मी तरी रिस्क घेत नाही, कारण माझा हेतू असतो की कुठल्याही लोकेशनसाठी राईड सेफ करावी किंवा राईड सेफ व्हावी. सो दॅट वॉज अ थिंग विच आय वॉन्टेड टू क्लिअर. कारण बरेच जण हा व्हिडिओ बघून मला म्हणतील की फॉग लॅम्प इलिगल वगैरे आहेत, तर तू कसे काय लावतेस गाडीवरती. तर अगेन आय एम जस्टिफाईंग की कुठलाही रूल तोडायचा माझा काही हेतू नाही आहे, बट सगळ्यापेक्षा जास्त मी स्वतःची पर्सनल सेफ्टी आधी बघतो. सो आता मी त्या स्पॉटला आलेलो आहे जो सगळ्यात माझा आवडीचा स्पॉट आहे. सो हा बघितला तुम्ही, हा चांदणी चौकाच्या इथला टर्न आहे आणि हा रस्ता, हा जो कर्विंग आहे, पर्टिक्युलरली हे कर्विंग ते मला खूप जास्त आवडतं. म्हणजे त्याच्यावरती मी जेव्हा गाडी चालवतो, दिवसा असू दे, रात्री असू दे, मध्यरात्री असू दे किंवा संध्याकाळी असू दे, कुठलाही असू दे, हा पर्टिक्युलर कर्विंग मला प्रचंड आवडतो. इथे म्हणजे मी कुठल्याही वेळेला, जसं तुम्हाला आता सांगितलं, गाडी चालवली तरी मला खूप मस्त वाटतं. लिटरली म्हणजे जे काही गाडी चालवण्याचा फील असतो ना, तो ह्या कर्विंगमध्ये जाणवतो. आणि ही रस्ता तुम्ही पण प्रचंड बघू शकता की आत्ता रस्ता पूर्ण रिकामा आहे, त्याच्यामुळे मला कुठल्या लेवलची मजा येत असेल. सो अजून व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला 100% या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे. कारण आत्ताचं जे आपलं रेकॉर्डिंग चालू आहे ते कालच किंवा नुकत्याच घेतलेल्या माझ्या ॲक्शन कॅमेऱ्यावर चालू आहे. नुकताच मी अपग्रेड केलं आहे DJI Osmo Action 4वरती. याच्या आधी मी वापरत होतो एकदम बेसिक आणि बिगिनर लेवलचा ॲक्शन कॅमेरा Focus Rush 4. तो म्हणजे तुम्ही खूपच बेसिक लेवलचा म्हणतात तरी चालेल. आणि त्यानंतर मी मध्ये म्हणजे आपला खडकवासल्याची किंवा लोणावळ्याची जी राईड झाली किंवा तुम्ही लोहगडची राईड पण बघू शकता, त्याच्यामध्ये मी मोबाईल यूज केलेला आहे. आता त्याच्यामध्ये मोबाईलचा प्रॉब्लेम असा झाला की मोबाईलला व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, ज्याच्यामुळे मोबाईलचा कॅमेरा डॅमेज होण्याची शक्यता असते. सो त्याच्यामुळे मी मोबाईलवर शूट करणं अवॉइड केलं आणि थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून मी DJIचा Action 4 घेतला आहे. आता ह्या कॅमेऱ्यावरती मी डिटेल व्हिडिओ नंतर बनवेनच. जवळपास आता उजेड होत चालला आहे, बट सनराईज अजून झालेला नाही आहे. सो आपण बघू शकतो इकडे की उजेड झालेला आहे, लाईट यायला लागला आहे, बट सनराईज अजून झाला नाही आहे. म्हणजे जे माझं टार्गेट आहे ते मी आज कुठल्याही परिस्थितीत अचीव करणारच आहे. सो आत्ता मी व्हिडिओ ऑन केला आहे किंवा आत्ता मी कॅमेरा ऑन केला आहे ते तुम्हाला एक्झॅक्टली दाखवण्यासाठी, कारण बरेचसे लोक इकडे टर्न मिस करतात किंवा इकडनं आपल्याला हा आत्तापर्यंतचा एक मेन रस्ता, म्हणजे आपण भूमकर चौकातनं आत गेलोय आणि पूर्ण आतला रस्ता पकडलेला आहे. सो आता इथे एक पॉईंट येईल जिकडनं आपल्याला आतमध्ये वळायचं आहे. सो
आता मी तुम्हाला तो पॉईंट मुद्दामून दाखवण्यासाठी कॅमेरा ऑन केलेला आहे. सो दिस इज द पॉईंट. हा तुम्ही बोर्ड बघितला इथे, तर इकडनं आपल्याला आत वळायचं. आता आतमध्ये रस्ता थोडासा खराब आहे, थोडासा म्हणण्यापेक्षा रस्ता बराच खराब आहे. सो तुम्ही या रस्त्यावरती जर पहिल्यांदा येत असाल तर थोडं सावकाश, आणि एस्पेशली पावसाळ्यातनं थोडं सावकाश, कारण रस्त्यामध्ये खड्डे पडलेले असतात आणि त्याच्यामध्ये चिखल झालेला असतो. त्याच्यामुळे पटकन कुठल्या खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि आपली गाडी त्याच्यामध्ये खूप जास्त हिट होऊ शकते किंवा खूप जास्त आपटू शकते. त्याच्यामुळे ह्या अशा रस्त्यांवरती येताना साधारणपणे तुम्ही सावकाश येता. जर तुम्ही फर्स्ट टाइम कुठल्या रस्त्याला, नवीन रस्त्याला एक्सप्लोर करत असाल. आता तुम्ही जसं मी राईड करतोय तसं तुम्ही बघूच शकता की रस्ता किती खराब आहे, किंवा रस्ता या रस्त्यावरती किती थोडंसं जपून चालवली पाहिजे. सो आता मी या रस्त्यावरती 1-2दा आलेलो आहे, त्याच्यामुळे मला या रस्त्याचा अंदाज आहे. बट स्टील मी कुठलीही जास्त रिस्क घेत नाही, कारण आपल्याला आपल्यासोबत गाडीची सेफ्टी पण महत्त्वाची आहे. सो ते आयडियली होऊन जातं की जेव्हा तुम्हाला खूप जास्त रायडिंगचा नाद लागतो किंवा खूप जास्त बाईकची आवड निर्माण होते, किंवा बाईकला थोडं जरी खर्चटलं तरी तुम्हाला म्हणजे दगदग व्हायला लागते की काय झालं असेल. सो ते नॅचरली येतात. जशी आपल्याला कुठलीही आवडती गोष्ट असते आपली, त्याला काही झालेलं आपल्याला चालत नाही किंवा आपण बघू शकत नाही. सो तो एक हा मानवी गुणधर्म आहे किंवा हा एक नॅचरल फेनॉमिनन आहे, जे तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडली किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनात भरली की त्याच्याबद्दल तुम्हाला एक सारखी काळजी वाटत राहते. सो बघू शकता की किती मस्त क्रुझिंग करायला मजा येते. आणि इथे एक गो कार्टिंग आहे बाजूला. हा गो कार्टिंगचा ट्रॅक आहे. सो तुम्ही गो कार्टिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही इकडे पण येऊ शकता. इकडे अजून एक मंदिर आहे. अजून एक महालक्ष्मी मंदिर इकडे आहे. सो ओके, चलो. सो इकडनं आपल्याला आज जायचं. इकडनं जो सरळ रस्ता जातो तो कासरजाई डॅमच्या इकडे जातो, आणि आता आपण हा आतला रस्ता पकडलाय, तो आहे काशी विश्वेश्वर मंदिराचा. सो हा रस्ता मी जेव्हा पण बघितलाय तेव्हा हा रस्ता मला माझ्या घरासारखा वाटलाय. म्हणजे माझं जे राहतं घर आहे आरवलीमध्ये, तिकडनं जेव्हा मी आतल्या गावांमध्ये जातो, दुसऱ्या गावांमध्ये जातो, तेव्हा पण तिकडे आज सेम रस्ता असतो. आजूबाजूला प्रॉपर असा टिपिकल गावाचा फील, आणि त्याच्यामधनं एक सिंगल लेन जाणार. म्हणजे सिंगल लेन जरी असली त्याच्यावरती, तरी तुला त्यावरती दोन्ही साईडनी गाड्या येत जात राहतात. आणि मोठे मोठे ट्रक वगैरे किंवा एस टी महामंडळाच्या गाड्या आल्या तरी आपल्याला एक साईडला उभं राहायला वगैरे लागतं. तो अशा सगळ्या गोष्टींमुळे हा रस्ता मला खूप जास्त मस्त वाटतो. आणि लिटरली जसं मी म्हटलं तर तसं हा रस्ता मला प्रॉपर घराचा फील देतोय, की घरी आहे आणि घराच्या इथल्या कुठेतरी लोकेशनला राईड करतोय. तर ऑलमोस्ट आता आपण मंदिराकडे आलेलो आहे. इकडनं एक जवळपास 200 ते 300 मीटरवरती आपल्याला एक राईट टर्न घ्यायचा आहे. सो तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती सुंदर दृश्य आहे. आणि पूर्ण असं म्हणजे अजून हिरवगार झालं नाही, पाऊस अजून यायचा आहे. बट जसा पाऊस येईल, जसा पावसाळा सुरू होईल, तसं हिरवगार तुम्हाला सगळीकडे आजूबाजूला दिसेल. सो तुम्ही बाजूला धरण किंवा कासरसाईचा दृश्य पण बघू शकता. सो इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इकडे स्मशानभूमी असा लिहिलेला तुम्हाला बोर्ड दिसेल. तर ऑब्व्हियसली जिथे शंकराचं मंदिर असतं तिकडे स्मशानभूमी असतेच. तर घाबरायची काही गरज नाही. ज्याला कुणाला भीती वाटते त्यांनी प्लीज कुणाला तरी सोबत घेऊन जा. आता मी बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे, त्यामुळे मला कुठल्याही गोष्टींची भीती वगैरे अशी काही जनरली वाटत नाही. सो आणि भीती वाटण्यासारखं काही नाही. ते एक असं ठिकाण आहे जिकडे आपण मानतो की मोक्ष मिळाला जातो. सो जाऊ दे, आपल्याला त्या टॉपिकमध्ये डीप नाही घुसायचं आहे. आपला फोकस आजचं राईड आहे. सो लेट अस नॉट डायव्हर्ट आवरसेल्व्स. सो गाईज आपण आलो आहे खरे, पण मंदिर आपल्याला इथे बंद दिसतं आहे. काहीच इश्यू नाही. देव आपल्या सदैव कायम म्हणजे पाठीशीच असतो. त्याच्यामुळे जरी देऊळ बंद असलं तरी देव आपल्या सोबत आहे. त्याच्यामुळे आपण बाहेरनं दर्शन घेऊया आणि आपण इकडनं थोड्या वेळ दुसऱ्या स्पॉटसाठी निघूया. इथे आपल्याला एक नवीन पार्टनर मिळाला आहे, डॉगेश बाई. सो आल्या आल्या तो डायरेक्ट त्याने जंपच केली माझ्यावरती, आणि काय त्याला माहित नाही, काहीतरी वेगळंच ऑब्सेशन दिसतंय त्याला. सो गाईज जसं तुम्ही आत्ता बघितलं, देऊळ तर मागे बंद आहे. बट मी इकडनं दुसऱ्याच लोकेशनला जातो. दुसऱ्या लोकेशनला इन द सेन्स ह्याच लोकेशनमध्ये आजूबाजूला, कारण इफ यू कॅन सी हे खूप सुंदर असं लोकेशन आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी कासरसाई डॅम आपल्याला इकडे दिसतोय. सो इकडनं जाता मी दुसऱ्या लोकेशनला जाणार आहे. दुसऱ्या लोकेशनला म्हणजे जेमतेम मी एकतर पलीकडे जाईन किंवा याच इकडनं कुठेतरी एक रस्ता एक्सप्लोअर करून मी तिकडे पाण्याच्या जवळ जायचा प्रयत्न करेन. सो गाडी आपली जिथपर्यंत जाते तिथपर्यंत गाडी न्यायचा मी प्रयत्न करेन.
सो लेट सी आपली गाडी कुठपर्यंत जाते किंवा आपण अजून किती छानसा एक्सपिरियन्स करू शकतो. चला आपण इकडनंच दर्शन घेऊ आणि आपण निघू आपल्या पुढच्या एखाद्या डेस्टिनेशनसाठी किंवा आपण अपोजिट साईडला आता जाऊ इकडच्या म्हणजे कासार साईडच्या इकडे. तो चलो. अरे याला काय आपली पाठ सोडायची नाही. ही इज ऑब्सेस विथ मी अँड माय बाईक थंडरबोल्ट. चल तुला यायचं आहे काय? नको राहू दे, तो आपला इथेच थांब. चलो. अरे दिस इज सम नेक्स्ट लेवल ऑफ ऑक्सिजन. जसं कुठल्या तरी कॉन्वॉयमध्ये पहिलं पायलट व्हेकल असतं ना, तसं मला फील येतोय की ही इज ॲक्टिंग ॲज माय पायलट. सो माझ्या गाडीचा पायलट पुढे आहे. ओके बाय बाय. चलो. सो आपण आता जाऊया. आपण दुसऱ्या साईडला जाऊया. जसं मी म्हटलं तर मंदिर तर बंद होतं, बाहेरनं आपण दर्शन घेतलं. आता आपण थोडासा व्ह्यू एक्सप्लोर करूया. नाऊ वी आर ऑन द अदर साईड ऑफ दिस डॅम. म्हणजे आपण आता प्रॉपर किंवा एक्झॅक्टली कासार साईड ज्याला म्हणतात त्या लोकेशनला आपण आलो. इकडे तुम्ही आजूबाजूला बघू शकता. इकडे खूप सारे रिसॉर्ट्स किंवा स्टेजचे ऑप्शन आहेत. तुम्ही जर इकडे कॅम्पिंगसाठी वगैरे आलं तर तुम्हाला खूप चांगले ऑप्शन्स मिळतात इथे. मी अजून कॅम्पिंग इकडचं एक्सप्लोर केलेलं नाही, कारण कॅम्पिंग म्हटलं की पहिलं माझ्या डोक्यात पावना किंवा लोणावळा वगैरे येतं. सो इकडे पण ऑप्शन्स आहेत इफ यू फॉर युअर इन्फॉर्मेशन. तर रस्ता तुम्ही बघू शकता, रस्ता खूपच खराब आहे. बट चांगल्या व्ह्यूसाठी जायला थोडेसे खराब रस्तेसुद्धा कायम एन्जॉय करावेत. आणि जसं म्हटलं तसं रस्त्याचं पण इकडे आजूबाजूला काम चालू आहे. गाडीचं काय झालं? अरे ते त्याच्यावरती चढवतात गाडी. ओके गुड. थोडंसं रस्त्याचं काम चालू असताना गाडीवाल्यांना प्रॉब्लेम येतोच, बट अगेन ठीक आहे. वाव, दिस इज द पार्ट विच आय क्रेव फॉर. मी बघू शकता की आता संपूर्ण ऑफ रोड आहे आणि माझा हाच प्रयत्न राहील की जास्तीत जास्त पाण्याच्या जवळ आपल्याला कुठे गाडी उभी करता येईल. कारण जसं म्हटलं की मला थंबनेलसाठी फोटो पाहिजे आणि तो फोटो मला जितका पाण्याच्या जास्त जवळ जाऊन घेता येईल तितका मी घेणार आहे. बट अर्थात पाण्याच्या जास्त जवळ जाण्यासाठी मी कुठल्याही रस्त्यावरनं रिस्क घेणार नाही, कारण तुम्ही बघू शकता की या रस्त्यावरती खडे, माती बरीच आहे, रेती वगैरे अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी जिकडनं गाडी स्किड होण्याचे भरपूर चान्सेस असतात. सो मी कुठलीही जास्त रिस्क घेणार नाही. जितकी सहज आपली गाडी इथपर्यंत जाईल तिकडे तेवढी मी नेणार आहे. सो देर इज नो रिस्क इन्वॉल्ड इन दिस. फायनली आपल्याला आता जागा मिळालेली आहे. सो येस, दिस इज द परफेक्ट स्पॉट जिथे आपण गाडी लावून फोटो घेऊ शकतो. सो जसा मला थंबनेल पाहिजे, जसं थंबनेलसाठी फोटो पाहिजे तसा फोटो मी इकडे घेऊ शकतो. अँड दिस इज फॉर यू, एक्सक्लुझिव्हली फॉर यू. तुम्ही आजूबाजूला बघू शकता की कसला मस्त व्ह्यू पॉईंट आहे आणि इकडे आल्यानंतर तुमचा दिवस नक्कीच प्रोडक्टिव्ह जाणार, तुमची सकाळ नक्कीच चांगली होणार आहे. बघा आता समोर तिकडनं सनराईज होतोय आणि जे आपलं आजचं टार्गेट होतं आहे ते मेन अचीव होतं आहे की वी आर गोइंग टू विटनेस द सनराईज. सो दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ संडे किंवा दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ एनी डे. येस, अँड आय कॅन कॅप्चर दॅट. सो आय विल ट्राय टू झूम दिस. सो तुम्हाला पण ते चांगला व्ह्यू मिळेल. सो कॅमेराची झूमिंग क्वालिटी खूप चांगली आहे आणि क्लिअरिटी वाईज पण इट इज बेस्ट. कॅमेरावरती मी एक व्हिडिओ बनवेनच, बट आता तोपर्यंत तुम्ही हे जे मी दाखवतो ते विटनेस करा. सो दिस इज द वे विच आय कॅनॉट डिस्क्राईब इन वर्ड्स. मी शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही की किती सुंदर वाटते ते, किती प्रसन्न वाटते. तुम्ही स्वतः ते नक्की एक्सपिरियन्स केलं पाहिजे. आपण ज्या पॉईंटला गेलो होतो तो पॉईंट अपोजिट साईडला आहे. तुम्ही बघू शकता इकडनं झूम करतो आहे तर हे इथे जे दिसतं आहे ते काशी विश्वेश्वर मंदिर, जिकडे आपण त्या साईडला गेलो आणि तिकडनं ॲक्च्युली बाईक ते व्हायच्यापर्यंत आणायला, पाण्यापर्यंत आणायला काही स्कोप नव्हता. सो तिकडनं पूर्ण एक चक्कर मारून या साईडला आलो, जिकडे मला बाईक लावायला जागा पण मिळाली आणि हा सुंदर व्ह्यू पण मिळाला. सो गाईज, जे आपलं आजचं टार्गेट होतं सनराईज विटनेस करायचं आणि काशी विश्वेश्वर मंदिर, बट काशी विश्वेश्वर मंदिर बंद होतं. सो ते एक नाही पूर्ण झालं. बट जसं आपण म्हटलं की देऊळ जरी बंद असलं तरी देव कायम आपल्यासोबत असतो. तर बेसिकली सनराईज जो आपल्याला विटनेस करायचा होता तो सनराईज आपण विटनेस केलेला आहे आणि
त्याच्यामुळे आपला संडे जसं म्हटलं तर एक सार्थकी लागल्यासारखंच आहे. आणि मॉर्निंग्स विथ दिस सच अ वेव तुम्हाला खूप काही एक वेगळा एक्सपिरियन्स देऊन जाते. सो व्हॉट डू यू वॉन्ट एल्स इन युअर लाईफ, जर तुम्हाला अशा लोकेशनसोबत एक सकाळ मिळत असेल तर. सो आता आपण ट्रॅफिक व्हायच्या आत आपल्या घराकडे जायला सुरुवात करूया, कारण एकदा ट्रॅफिक झालं आणि ऊन पडायला लागलं की नकोसं होतं. जून महिना जरी आला तरी अजून पावसाळा सुरू झालेला नाही आहे, बट लवकरच पावसाळा पण सुरू होईल अशी अपेक्षा, जेणेकरून आपण राईड्स अजून एन्जॉय करू. सो नाव लेट अस हेड टू होम. लेट्स गो. निघू आपण आता. आणि तुम्ही बघू शकता आता पूर्ण रस्ता हा ऑफ रोड आहे. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की हा जो एक घंटीसारखा आवाज येतो, एक टिंग टिंग आवाज येतो खालून, तो एक्झॅक्टली काय. सो आय वुड लाईक टू टेल ऑल ऑफ देम की ती एक गार्डियन बेल आहे. द गार्डियन बेलचा मिनिंग काय असतं किंवा गार्डियन बेलचं काय महत्त्व असतं किंवा ते का लावतात, तर असं म्हटलं जातं की आपले जे वेलविशर्स असतात, जे आपल्या जवळची व्यक्ती असते, ती जवळची व्यक्ती कोणीही असू शकते. तुमची आई, बहीण, गर्लफ्रेंड, तुमची बायको किंवा तुमच्या फ्रेंड्ससुद्धा असू शकतात. सो ते जे तुम्हाला गार्डियन बेल देतात तेव्हा त्याचं सिग्निफिकन्स किंवा त्याचा इम्पॉर्टन्स काय असतो, तर तुम्ही जेव्हा राईड करता, तुम्ही का हाय स्पीडला राईड करता किंवा तुम्ही कुठल्या खड्ड्यातनं वगैरे राईड करता, तर ती जेव्हा बेल वाजते तेव्हा इट रिमाइंड्स यू की समवन इज वेटिंग फॉर यू ॲट होम, की तुमची वाट बघत कोणीतरी थांबलेलं आहे. सो राईड पीसफुली, राईड सेफ. तर हाच एक मेसेज ती गार्डियन बेल देते. ती दिसायला खूप छोटीशी एक गार्डियन बेल असते, बट त्याचा जो आवाज असतो तो एका रायडरला प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला सांगत असतो की यू हॅव टू कंट्रोल युअर स्पीड बिकॉज समवन इज वेटिंग फॉर यू ॲट दर होम. अँड फायनली आता माझा आवडीचा पॅच आला आहे. आवडीचा पॅच म्हणजे भूमकर चौकातून हा सर्व्हिस रोड घेतल्यानंतर आता आपण डायव्हर्ट होतो हायवेकडे. आणि हायवे हा माझा आवडता पॅच काय, कारण सर्व्हिस रोड किंवा आतल्या रस्त्यानं आपल्याला गाडी थोडीशी कंट्रोलमध्ये चालवायला लागते, बट हायवेला जी काही गाडी क्रूज करायला किंवा एका स्पीडवरती पळवायला मजा येते. पळवायला ॲज एन आय एम नॉट सिग्निफाईंग और आय एम नॉट ग्लोरिफाईंग एनिथिंग राईट, की तुम्ही गाडी खूप फास्ट चालवा किंवा गाडी तुम्ही खूप पळवत राहा. बट जर तुम्ही सगळे प्रॉपर गिअर्स घातले असतील, जर तुम्ही प्रॉपर सेफ्टी तुमची यूज करत असाल आणि जर तुम्ही प्रॉपर तुमच्या गाडीवर तुमचा कंट्रोल असेल, तर गाडी पळवायला काहीच हरकत नाही. पळवायला इन द सेन्स, जर तुम्हाला रस्ता चांगला मिळतोय, जर तुम्हाला क्लिअरन्स आहे, तर तुम्ही गाडी एका नॉर्मल स्पीडला ठेवा. कारण हायवेचा रूलच एक, तुम्ही हायवेला गाडी सावकाश जर चालवताय किंवा स्लो चालवताय तर बाकीच्या गाड्यांना प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. सो दिस इज हाऊ आय पर्सनली डिफाईन दिस हायवे क्रुझिंग, की मला स्वतःला इकडे जसा स्वतःच्या कंट्रोलमध्ये आहे तसा स्पीड मला करायला आवडतो. आणि स्वतःच्या कंट्रोलमध्ये म्हणजे एक्झॅक्टली काय, की समोरनं अचानक कुठली गाडी आली, समोरनं अचानक डिवायडरवरती कुठला ऑब्स्टॅकल आलं, कुठला व्यक्ती रोड क्रॉस करत असेल, तर ती गाडी तेव्हा कंट्रोल झाली पाहिजे. स्पीड करायची गाडी किंवा गाडी पळवायची याचा अर्थ असं नाही की ती गाडी तुम्हाला कंट्रोल नाही व्हायला पाहिजे. शेवटी कितीही झालं तरी ते मशीन आहे आणि यू कॅनॉट 100 टाईम मेक ऑर गिव्ह एनी अशुरन्स ऑफ इट की 100% तुम्हाला सिच्युएशन कंट्रोल होईल. सो जेव्हा तुम्हाला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुमच्या स्किल्सवरती पूर्ण विश्वास आहे, तेव्हा तुम्ही हा स्पीड पकडा. बट इट इज ऑल्सो नेसेसरी टू हॅव अ कंट्रोल ऑन युअर बाईक. सो फायनली आफ्टर अ सक्सेसफुल संडे राईड मी आता घराजवळ आलेलो आहे. आणि माझ्या घराच्या इथे एकच फक्त प्रॉब्लेम आहे की म्हणजे जिथे मी पुण्यात राहतो तिथे हा एकच प्रॉब्लेम आहे की इकडे जो बाहेर डिवायडर आहे तो डायरेक्ट जिथे एक्झिट आहे तिकडे म्हणजे घराची जिथे एक्झिट आहे तिकडे समोर चालू होतो. सो आता तुम्ही बघू शकता मी जिकडनं आत जातो आहे तिकडनंच बाहेर आल्यानंतर डायरेक्ट एक मोठा पॅच लागतो जिथे पुढे डिवायडर आहे. सो ते कधी कधी प्रॉब्लेमॅटिक होतं, त्याच्यामुळे कधीतरी एक छोटासा पॅच रॉंग साईडने यावं लागतं. नाही तर रूल्स तोडायच्या मागे माझं काहीच हेतू नाही किंवा मला रूल्स तोडायला स्वतःला आवडत नाही. बट जस्ट टू अवॉइड दॅट शॉर्ट पॅच आय हॅव टू टेक माय बाईक टू अपोजिट लेन. सो आय हॅव रीच्ड फायनली आणि गाडी मी पार्किंगमध्ये लावलेली आहे. सो इट वॉज रिअली अ ब्युटिफुल राईड आणि मला पर्सनली खूप मजा आली. अँड जसं हा माझा खूप दिवसानंतर पहिला व्लॉग होता तर तुमच्यासमोर हा प्रेझेंट करायला मलाही तेवढीच मजा येते. बघू शकता एक फायनल लुक ऑफ थंडरबोल्ट, किती सुंदर दिसते गाडी. सो गाईज आपली संडे राईड झालेली आहे आणि सुखरूप घरी परत आलेलो आहे मी. तुम्ही बघू शकता थंडरबोल्ट आपली इकडे पार्क झाली आहे आणि दॅट वॉज ॲक्च्युली फन. आज खूप मजा आली.
आणि जे आपलं मेन टार्गेट होतं सनराईज वगैरे ते ॲक्च्युली मिळालं मला आणि खूप मस्त वाटतं आहे. म्हणजे इट इज गिविंग मी साईन की आजचा माझा दिवस खूप मस्त जाणार आहे, खूप प्रोडक्टिव्ह जाणार आहे. तर संडे असतानाही आपण काही ना काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टी करायला बघूया. आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आपल्याला आता इथेच थांबायला लागणार आहे. परत आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन लोकेशनला जाऊ. तर तुम्हालाही पुण्याच्या आजूबाजूचे असे कुठले चांगले लोकेशन माहीत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हे चॅनल सजेस्ट करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. सो मिळते आहे नेक्स्ट व्हिडिओ में. चलो तोपर्यंत टेक केअर. सगळ्यांनी मस्त राहा, खुश राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, जस्ट आपण त्याला अजून सुंदर बनवलं पाहिजे. सो लेट्स मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.